पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। नाशिकच्या एनसीसीएफच्या कार्यालयाला टाळं ठोकण्यात आलं। रयत क्रांती शेतकरी संघटनेनं टाळं ठोकलं। 2023-24 मधील वर्षाचे कांद्याचे पैसे न दिल्यानं शेतकरी संघटना आक्रमक झाली। 100 ते 130 शेतकऱ्यांचे पैसे एनसीसीएफकडे प्रलंबित आहेत। दिवाळीच्या दिवसांमध्ये पैसे मिळाले नाही तर पुन्हा तीव्र स्वरूपामध्ये आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। या आरामपुराला मी कैवाचा बोलतोय, तो येत नाही इथं, काय येत नाही साहेब हो साहेब सगळ्या आम्ही आहे ना पोलिटिशियन त्याला बोला ते सिंगला आमचे पैसे काढून देत आहेत। तुमची मागणी रास्त आहे पण मार्ग चुकीचा आहे। मार्ग आता काय करणार हो तुम्ही? पण आता आले नसते, आम्हाला यांनीच बोलून राहिले ना, हेच बोलून राहिले असतं तर तुम्ही पण आले नसते। गेल्या 1 वर्षापासून शेतकऱ्याने जो एनसीसीएफला कांदे दिलेले आहेत, तर त्या कांद्यामधले साधारणतः 125 ते 130 शेतकऱ्यांचे पेमेंट 10% प्रमाणे जवळजवळ 2.5 ते 3 कोटी रुपये एनसीसीएफ कडे बाकी आहेत। एका बाजूला महाराष्ट्र शासन सांगतं बाजार समितीमध्ये कांदा विकल्यानंतर 24 तासाच्या आत पीक विक्री केलेली आहे कांद्याची, तर त्याचा चुकारा घेतला गेला पाहिजे, ते पेमेंट घेतलं गेलं पाहिजे। परंतु एनसीसीएफला आम्ही 1 वर्षापासून विनंती करतोय की माझ्या शेतकऱ्याचा 10% जी कपात करून ठेवलेली आहे तुम्ही, तर ही तातडीने दिली गेली पाहिजे। वेळोवेळी निवेदनं दिली, जिल्हाधिकारी कार्यालयात आम्ही गेलो, जिल्हाधिकारी कार्यालयात सुद्धा ते आम्ही आंदोलनं केली आणि आजपर्यंत ते टाळाटाळ शेतकऱ्यासाठी पैसे देण्यासाठी टाळाटाळ करतायत। एका बाजूला आज बाजार समितीमध्ये नाशिक जिल्ह्यातला शेतकरी अक्षरशः रडतोय, काही लोकांनी तर पॉइझन घेण्याचा सुद्धा आता प्रयत्न केलेला आहे। 1-2 शेतकरी इथे ऍडमिट सुद्धा आहे नाशिकमध्ये। परंतु यांचा शेतकऱ्याबाबत जो विचार करण्याची धारणा बदललेली आहे ही सगळ्यात चुकीची आहे। आज 5 रुपये 3 रुपये किलोने कांदा आम्ही विकतोय, चहाचा ग्लास सुद्धा तुम्हाला 10 रुपयाने भेटतो आणि आमचा कांदा 3 रुपये किलोने 4 रुपये किलोने जातोय। ही सगळ्यात वाईट परिस्थिती या दिवाळीच्या पिरियडमध्ये शेतकऱ्याची या शासनाने केली, त्याचा निषेध केलेला आहे या ठिकाणी आणि एनसीसीएफच्या कार्यालयाला कुलूप ठोकून आणि त्या ठिकाणी आमचा रोष त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। विशाल पाटील, विश्वास पाटील म्हणून लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।